जनजनी आदि करावा विस्तार जनजनी आदि करावा विस्तार जनजनी आदि करावा विस्तार जनजनी आदि जनजनी माते जनजनी माते
क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणोक्षणी हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सखळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे करावे तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ तुका म्हणे येह लोकीचा व्यवहार तुका म्हणे येह लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरोनी राहो नका डोळे धुरे भरोनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान माऊली महावैष्णव
श्रीमंत सद्गुरू तत्वदर्शी दूरदर्शी साधू संत महात्मा सत्पुरुष दिव्य पुरुष अवतारी पुरुष आणि वारकरी संप्रदायातले शांती ब्रह्म असं ज्यांना म्हटलं जातं असे महान संत महान तत्ववेत्ते महान अवतारी पुरुष महात्मा सत्पुरुष किंबहुना आपण दिलेल्या या पदव्यांच्याही पलीकडं ज्या महात्म्याचं अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रेट स्ट्रॉंग अँड पॉवरफुल असं गुड कॅरेक्टर होतं असे महान संत आणि श्री संत एकनाथ महाराज यांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग कुणाच्या बहुतेकांच्या पाठातला आहे, कुणाच्या नुसत्या ऐकी वाटला आहे. कुणी याच्यावर कीर्तन ऐकलं असेल, कुणी कीर्तन ऐकलं नसेल. नो प्रॉब्लेम अँड नो टेन्शन. टेंशन लेने का भी नहीं और टेंशन पण आजचे कीर्तन आहे हे सर्वांना पटेल रुचेल आवडेल. मेमरी मध्ये ब्रेन मध्ये माइंड मध्ये करंट सप्लाय 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 प्रत्येकाच्या ब्रेन मध्ये या श्री संत एकनाथ महाराजांचे विचार हे मेमरीमध्ये सप्लाय होतील. प्रत्येकाला ते विचार आवडतील असा वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय अवर्णनीय असा सुंदर अभंग अतिशय गोड अभंग अतिशय छान अभंग आज निवडलेला आहे. हा अभंग अतिशय उत्कृष्ट अतिशय अवर्णनीय व्हेरी व्हेरी स्वीट अभंग व्हेरी नाईस व्हेरी ग्रेट व्हेरी ब्युटी व्हेरी स्वीटी व्हेरी स्ट्रॉंग अँड पॉवरफुल अभंग. विठ्ठल एकनाथ महाराजांचा आणि हा अभंग आहे. या अभंगावर जर थोडासा फोकस मारला हा बरोबर बापा. मी अभंग विचारात घेऊन आलो होतो तुकाराम महाराजांचा नाही एकनाथ महाराजांचा आणि इथं आल्यावर लगेच अभंग बदलवून घेतला. का बरं? लोकसंख्या कमी अभंग एकनाथ महाराजांचा घेऊन आलो होतो पण अभंग मी एका जनार्दनी असं म्हटलं पण एका जनार्दनीने तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार आणि नका डोळे ढोरे भरून या अभंगात थोडासा फोकस मारला आणि कॅमेऱ्याचं बटन जर ऑन केलं तर संपूर्ण अभंगामध्ये असं चित्र दिसेल असं दृश्य दिसेल असं दर्शन होईल की अभंग एकनाथ तुकाराम महाराजांचा तर आहेच आहे. बट हाऊ मेनी लाईन्स इन्क्लुसिव्ह इन दिस अभंगा? How many lines? Only 4 lines. फक्त 4 चरणाचा अभंग आहे आणि या 4ही चरणातून श्री संत तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हा भक्त अभक्त काही साधक असतील काही मुमुक्षु असतील साधक मुमुक्षु जिज्ञासू वारकरी स्वाध्यायी स्वामी समर्थ परिवार श्री राम समर्थ परिवार वैष्णव बाबारे कबीरपंथी विविध प्रकारच्या पंथातले विविध प्रकारच्या मार्गातले सर्व भक्त अभक्त आस्तिक नास्तिक मुमुक्षु कोणी 90 वाले असतील त्या 90 वाल्यांना सुद्धा कोणी रतन खत्रीचे जवाई असतील बाबा रे कोणी OUTSID आउटसाइडचे असतील कोणी साईडवर चालणारे असतील या सर्वांना या अभंगातून तुकाराम महाराजांनी मार्गदर्शन केलंय दीपदर्शन केलंय. आय मीन डायरेक्शन 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 केलंय. तर कोणत्या बाबतीत केलंय? तुकाराम महाराज म्हणतात की बाबा तू या नरदेह रूपी मॉडेल मध्ये एंट्री केलेली आहे. हे जीवा तू या नरदेह रूपी आणि महाराज आकृतीमध्ये मॉडेल मध्ये प्रवेश केलेला आहे.
बराच काळ तुला या नरदेहामध्ये येऊन राहून बराच वेळ झालेला आहे. पण एक लक्षात ठेव, या देहामध्ये आलेला आहे याच्यावर भरोसा ठेवू नको. कव उपडी जायचा भरोसा ठेवू नको. वन मोमेंट इज ग्रेट इन युअर लाईफ. आपल्या जीवनामध्ये एक एक क्षण महत्वाचा आहे आणि म्हणून पावलो पावले चांगला विचार कर आणि या जन्म मरण रूपी फेऱ्यातून, या भवसागरातून, या भव नदीतून पार होण्याचा प्रयत्न कर. मंगल भवना अमंगल हारी जगो दशरथ अजिर बिहारी. जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नारे. जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नारे. राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय राम सिया राम. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह. जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान विठ्ठल. संकीर्तनासाठी हरिकथा कीर्तन, हरिनाम संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, कथा संकीर्तनासाठी उपस्थित आणि माझे माता पिता बंधू तथा भगिनी, स्वाध्यायी सत्संगी वारकरी परिवार, महान आत्म्यांना भक्तिभावानं आणि प्रणिपात करतो. आणि आजच्या आपल्या हरिनाम रूपी कीर्तन पुष्पाला भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणामध्ये मा इंदासी माता आपल्या परिसरामध्ये निवासिनी आहे, बरोबर आहे ना. इंदासी माता, कोणी इंदासी हा शब्द अपभ्रंश आहे, विंध्यासिनी म्हटलंय त्याचं नाव होईल. विंध्याचल पर्वत तिथं वास करणारी ती विंध्यासिनी माता किंवा इंदासिनी माता, त्यांच्या परिसरामध्ये राहणारे महान आत्मे भगवत भक्त सर्वांना प्रणिपात करतो. पंढरीत
महान आत्म्यांना भक्तांना प्रणिपात. आणि आज आपण या ठिकाणी का जमलो, कशासाठी जमलो हे सर्वांना ज्ञात आहे. आमच्या या छोट्याशा गावातील तुमच्या गावात